आता धक्कादायक बातमी आहे गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या एका विधानाची। सर्वधर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे, यातून हिंदूंनी बाहेर पडायला हवं असं विधान पडळकर यांनी केलेलं आहे। पडळकर यांच्या या विधानावरती आता राजकीय प्रतिक्रिया देखील येण्याची शक्यता वर्तवली जाते। मुघलांच्या खुणा असलेल्या गावांची नावं देखील बदलण्याची मागणी ही गोपीचंद पडळकर यांच्याकडून करण्यात आलेली आहे। हिंदू मुस्लिम बाई बाई आहे, तर तुम्ही धर्म विचारून का आमच्या भावांना गोळ्या घातल्या? कशासाठी घातल्या? काही लोकांनी कलमा पडल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे कपडे उतरून बघितले, मग गोळ्या घातल्या। हा काय प्रकार आहे? सर्व धर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे, यातून पहिल्यांदा हिंदूंनी बाहेर पडावं। हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही। आता राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना पत्र देतोय की आमचं खानापूरचं भवानीनगर करावं, भवानीपूर करावं, सुलतान गादेचं सुद्धा नाव बदलावं। तिकडं जत तालुक्यामध्ये उमदी आहे, अफजल खान तिथं आला होता तेव्हा त्यानं नाव ठेवलेलं आहे, ते नाव बदलावं। इस्लामपूरचं नाव बदलावं। अन्य कुठं अशी मुघलांच्या खुणा आहेत, त्या सगळ्या पुसण्याच्या दृष्टिकोनातून त्या भागातली जी काही पूर्वीची नावं आहेत ती नावं देण्यात यावीत, अशी मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही करू। मुख्यमंत्री महोदय नक्की या सगळ्या बाबीचा विचार करून निर्णय